हॅलो, माझ्या सर्व व्ह्युअर्सना माझा मनःपूर्वक नमस्कार. खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे. काही कारणांमुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाही, पण आता पुन्हा नव्या उत्साहाने आपण नियमित भेटणार आहोत. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहू द्या. चला आजच्या सुंदर रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी मी 2 हाय प्रोटीन लादी पाव आणि एक छोटे मस्क्याचे पाकिट घेतले आहे. आदल्या दिवशी मी मुगाची भाजी मसाला आणि मिरच्या घालून झणझणीत केली होती. ही पहा उरलेली भाजी. उरलेल्या भाजीतील ब्रेकफास्टला पुरेल एवढी भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेतली. आता जरुरीपुरती बाऊलमध्ये मुगाची भाजी जी मी काढून घेतली आहे ती मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्यायची. मायक्रोवेव्हमध्ये हे भाजीचे बाऊल 30 ते 50 सेकंद ठेवले तर ही भाजी छानपैकी गरम होते. पहा बरं, बाऊलमधली भाजी आता छान गरम झाली आहे. आता हे बाऊल एका ताटलीत ठेवू आणि आपण आपली पुढची प्रक्रिया करायला सुरुवात करूया. आणखी एक इन्ग्रेडियंट म्हणजेच नारळ आणि शेंगदाण्याची चटणी ही पहा, ही देखील मी घेतली आहे. ही मी आधीच बनवून फ्रीजमध्ये ठेवलेली होती. आता हाय प्रोटीन लादी पावाला आपण एक अशा प्रकारे चीर देऊया. पूर्ण 2 भाग करायचे नाहीत, फक्त चीर द्यायची. चीर देऊन लादी पाव पूर्णपणे उघडून घ्या आणि त्याला अशा प्रकारे आपण चटणी लावून घ्यायची आहे. एका साईडला चटणी लावायची. चटणी लावल्यानंतर चटणीवरतीच आपली मुगाची मसाल्याची भाजी जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपण घालून घ्यायची. प्रत्येक वेळा मुगाची भाजी घातल्यानंतर चमच्याने ती खाली दाबण्यास विसरू नका. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर लादी पाव बंद करून बाजूला ठेवा. त्यानंतर अशाच प्रकारे दुसरा लादी पाव घेऊन त्याला देखील मध्ये चीर पाडून आणि तो पूर्णपणे उघडून चटणी लावून त्यावर देखील आपली ही लाल मसाल्याची मुगाची भाजी अगदी भरपूर प्रमाणात दाबून दाबून घालून घेऊन हा देखील पाव व्यवस्थितपणे तयार करून बाजूला ठेवा. आपले दोन्ही लादी पाव तयार आहेत आणि मस्क्याचे पाकिट देखील रेडी आहे. आता आपला या छोट्याशा मस्काच्या पाकिटातील अर्धा मस्का आपण जो लादी पाव मुगाच्या भाजीने भरलेला आहे त्यात घालायचा आहे. प्रत्येक लादी पावामध्ये भरलेल्या लादी पावामध्ये हा अर्धा मस्का आपण घालायचा आहे. हे करायला मात्र विसरू नका, त्याने चव अतिशय सुंदर येते. जसा भजी पाव तसा हा मूग भाजी पाव आपला तयार आहे. आता फ्रायरच्या बास्केटमध्ये मूग भाजी पाव दोन्ही ठेवून द्यायचे. आता वरून तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही. फ्रायरमध्ये आपले हे मूग भाजी पाव घातल्यानंतर फ्रायर बंद करायचा. म्हणजेच फ्रायरचे बास्केट व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आणि 15 मिनटासाठी फ्रायर आपण चालू ठेवायचा आहे. आता ब्रेकफास्टच्या डिशमध्ये ही अशी पातळ चटणी घ्या. तुमच्या आवडीच्या प्रमाणात सॉस देखील तुमच्या ब्रेकफास्टच्या डिशमध्ये घालून घ्या. ही सॉस आणि चटणीची डिश आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता आपण फ्रायर उघडून पाहूया. पहा बरं, मूग भाजी लादी पाव हाय प्रोटीन लादी पाव छान कुरकुरीत झाले आहेत. आता हे हाय प्रोटीन मूगडाळ भाजी पाव आपण तयार केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्या. मूगडाळ भाजी पाव फ्रायरमधनं बाहेर काढताना हाताला चटका बसणार नाही याची मात्र काळजी घ्या. पहा बरं, आपला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट स्वतःला कमीत कमी त्रास देऊन तयार झाला की नाही. अशा प्रकारे केलेल्या ब्रेकफास्टने आपला त्रास तर वाचलाच, परंतु आपला ब्रेकफास्ट देखील चविष्ट आणि खमंग झाला. चला तर मग आता आपण हा पाव डायगनली कट करून घेऊया. मी तुम्हाला एक तुकडा उचलून अगदी जवळून दाखवते.
पहा बरं आपला ब्रेकफास्ट किती छान झाला आहे. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आणि हेल्दी देखील. हाय प्रोटीन लादी पाव, मुगाची भाजी आणि शेंगदाणा आणि नारळाची चटणी या 3 हेल्दी गोष्टी आपण या ब्रेकफास्टसाठी वापरल्या आहेत. पहा बरं किती छान झाला आहेत. मी तुम्हाला डिश फिरवून दाखवते. कसा छान झकास टेस्टी आणि बघता क्षणी भूक वाढवणारा असा हा ब्रेकफास्ट झाला आहे. एवढा छान ब्रेकफास्ट मग टेस्ट तर नक्कीच घ्यायला पाहिजे. चटणी आणि सॉसबरोबर एकदम झकास लागतो. खाल्ल्याबरोबर तुम्ही अगदी म्हणणारच वा काय ब्रेकफास्ट झाला आहे. आहे की नाही उरलेल्या भाजीपासून हेल्दी नाश्ता अगदी मस्त. हाय प्रोटीन पावापासून बनवलेला हा झटपट रेसिपी प्रकार आणि तो देखील ब्रेकफास्टचा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. विसरू नका, अगदी नक्की करा. थँक्यू.